माझ्या युवक मित्रमैत्रिणींनो, मदर इंडिया प्रत्येक अभिनेत्रीचं आयुष्याचं स्वप्न असतं की एकदा ना एकदा केव्हा तरी आयुष्यात कोणती आदर्श भूमिका तर ती मदर इंडिया करता यावी. तुम्ही नीट ऐकलं असेल, मी शब्द अभिनेत्री वापरला, नटी नाही वापरला. ती गोष्ट वेगळी आहे. पण अभिनय हे जीवनमूल्य जे मानतात आणि खूप वैविध्यपूर्ण आणि आव्हानाच्या भूमिका करण्यामध्ये मजा आणि टॅलेंट दिसतं, तर अभिनेत्रींच्या जगात आहे की आपल्याला एकदा ना एकदा केव्हा तरी हा मदर इंडियाचा रोल करता आला पाहिजे. नर्गिसचा त्यांना हेवा वाटतो आणि प्रत्येक टॅलेंटेड अभिनेता किंवा अभिनेत्री यांचं आपापल्या क्षेत्राकरता असं स्वप्न असतंच. तात्यासाहेब म्हणजे आपले सगळ्यांचे कविश्रेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांनी निर्माण केलेलं नटसम्राट. एक जाता जाता मजेदार किस्सा सांगतो बरं का. सरकारी पातळीला एक बैठक चालू होती. एक बक्षीस द्यायचं आहे, त्याला नाव सुचवा. मग बैठकीत चर्चा झाली की वि.वा. शिरवाडकरांना हे बक्षीस देऊयात. तिथे एक जाणकार बसला होता. तो म्हणाला की तुम्ही द्यायला निघालात, पण जरा एक मिनिट थांबा, तात्यासाहेबांना आधी विचारू. तर तिथे बसलेले एक ज्येष्ठ गृहस्थ होते, ते एकदम वसकन ओरडलेच की आता एकदा ठरलं ना शिरवाडकरांना द्यायचं, पुन्हा हे तात्यासाहेबमध्ये कशाला आणताय तुम्ही. कला संस्कृतीचा विजय असो, पण नटसम्राट हे तात्यासाहेबांची अजरामर कलाकृती आहे. त्यांनी सगळा शेक्सपियर मराठीत आणला. आमच्या मराठीतल्या एका जाणकार समीक्षकांनी त्याला फार छान शब्द वापरला बरं का, की नुसतं भाषांतर नाही. ते म्हणाले तात्यासाहेबांनी जे केलंय ते अनुभवांतर आहे. म्हणजे किंग लिअर, ऑथेल्लो, हॅमलेट असा शेक्सपियर सगळा एकत्र घेतला, तो तात्यासाहेबांनी पचवला आणि समोर मराठी नाट्यसृष्टीतले खरोखरच अजरामर असलेले पण कदाचित आत्ताच्या तरुण पिढीला माहिती नसतील असे गणपतराव बेलवरकर ठेवले आणि असामान्य कलाकृती निर्माण केली. आता अभिनयाच्या क्षेत्रातल्या पुरुष अभिनेत्याचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा ना केव्हा तरी आपल्याला नटसम्राटमधल्या गणपतराव बेलवलकरची भूमिका करता आली पाहिजे. ती फुलराणी म्हणजे मुळात ते पण अनुभवांतर, पुलंची ताकद. मूळ नाटक शॉचं, बर्नार्ड शॉ, पिग्मॅलियन. त्याचा एक उत्तम इंग्लिश चित्रपट तयार झाला, माय फेअर लेडी. आणि पुलंनी त्याचा अस्सल मराठीच्या शैली, उच्चार असं करून ती फुलराणी मजा करून ठेवली आहे. हे प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न आहे की फुलराणीतल्या फुलराणीचा अभिनय करता आला पाहिजे. पुलंच्या आज तुझे आहे तुझपाशी मधला काकाजी, किंवा इंग्लिश भूमिकांबद्दल बोलायचं तर प्रत्येकच अभिनेत्याला केव्हा ना केव्हा तरी हॅमलेट करायचा असतो, त्याला ज्युलियस सीझर करायचा असतो. मुख्य म्हणजे शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर नाटकात सीझरचा उजवा हात असलेला त्याचा मित्र मार्क अँटनी हा एक विश्वविख्यात वक्ता होता आणि सीझरच्याच मित्रांनी त्याला मारल्यानंतर रोममध्ये केवळ भाषणांनी मार्क अँटनीनी रोमचं वातावरण पालटून टाकलं. रोमची जनता पेटून उठली. ती सीझरच्या मारेकऱ्यांनाच मारायला निघाली, त्यांना पळून जावं लागलं. प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं अभिनय, चेहरा, डोळे, डिक्शन म्हणजे संवादाची फेक. याला अस्सल म्हणजे हे सीझरच्या नाटकातलं शेक्सपियरनी लिहिलेलं मार्क अँटनीच्या तोंडातलं भाषण. तसं मदर इंडियाचं स्थान आहे की ती भूमिका बास, आयुष्यातलं स्वप्न म्हणजे ती भूमिका. खरं म्हणजे एक तसं गरीब शेतकरी कुटुंब, पती पत्नी, त्यांची मुलं, राजेंद्र कुमार आणि सुनील दत्तांनी केलेल्या भूमिका. शेत पिकतं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबात आनंद होतो. संगीत छान आहेच, प्रश्नच नाही. दुःख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे. पीक आलेले आणि त्याचे ढिगारे तयार झालेले आहेत आणि त्याचा आनंदन हे गाणं अजून संपतंय तोवर सावकार आणि त्याची माणसं येतात. लंगडा सावकार काठी टेकत म्हणजे खलनायकाचं मूर्तिमंत रूप. आणि तो सांगतोय सगळं पीक माझं आहे, गेला आनंद त्यांचा. बरं कसं काय तुमचं आहे? केव्हा तरी पूर्वी कर्ज घेतलं होतं, अजून फेडलेलं नाही, घरात कोणाला लिहिता येत नाही आहे. नंतर सरकारी अधिकारी म्हणून जिथे काम करत होतो तिथे साक्षरता चळवळ ह्याला गती देताना सुद्धा आम्ही हा मदर इंडिया चित्रपट साधन म्हणून वापरला की तुला बाबा रे लिहिता वाचता येत नाही, यामुळे तुझं होणारं शोषण. गावात आम्ही मदर इंडिया चित्रपट दाखवायचो. मग साक्षरतेची कॅम्पेन मोहीम. पण लिहिता त्यांनी केलेली भूमिका बिरजू, तो तर लिहायला शिकतच नाही, फिरतो मारामाऱ्या करतोय, आईच्या डोक्याला ताप. थोरला मुलगा, दुनियेतली बहुसंख्य थोरली मुलं असतात तसा शोभेसात, शांत, सौम्य, एकदम जन्मजात घरची जबाबदारी घ्यायला, तसा राजेंद्र कुमार. त्यामुळे ॲक्टिंगची फारशी जबाबदारी नाही ना, त्याला राजेंद्र कुमार शोभतो बरोबर. सुनील दत्त गुंड,
गावातला फिरणारा, पण त्याला कळतंय की सावकार आपल्या शोषण करतोय. तो जाऊन सावकाराची पुस्तकं सुद्धा उचकटतो, त्याला वाचता नाही येत आहे, वाचता येणारा कोणाला तरी म्हणतोय, पण त्याला हे कळतंय की कर्ज फेडून झालेलं आहे, कधीतरी मागचं पूर्वीचं सांगून तो पुन्हा पुन्हा आपल्याला लुटतोय. मग परिस्थितीची कुऱ्हाड कोसळते. वडील ती भूमिका केली राजकुमार, हा ताकदीचा अभिनेता. पॅरालिसिस, अर्धांगवायू, आणि पुढे मृत्यू, घराण्यावर एकदम गरिबी, आता कर्ज फेडायचं आहे. तो सावकार मदर इंडियाला सांगतो, तिच्यापाशी अनिष्ट मागण्या करतो आणि सांगतो हे केलंस तर तुझं कर्ज फेडून टाकेन. आई असलेली, सत्वशील असलेली आधी ही मदर इंडिया नाही म्हणते, आणि जगताना एक वेळ अशी येते की आता पोराबाळांचं करायचं असेल तर तोंडात माती घालून त्या सावकार म्हणतो तसं त्याला करायला गैर अनिष्ट समोर आपण गेलं पाहिजे. चित्रपटांमधल्या असामान्य दिग्दर्शनाचे आणि त्याच ताकदीने केलेल्या अभिनयाचे काही शॉट्स निवडायचे झाले एकूण जगातले मी आजपर्यंत पाहिलेले, तर हा जो मध्ये नर्गिस उभी आहे आणि चेहऱ्यावरच्या चिंतनात आहे, मजबुरी कळती आहे की माझ्या पोराबाळांचं मला करायचं आहे, नाहीतर डोक्यावर कर्ज आहे, पोरबाळं भिकेला लागतील, आई म्हणून काहीही करायला ती तयार आहे. तिचा निर्णय आहे की आता सावकाराकडे जाते आणि ती माती उचलते, तोंडात कोंबते, सगळ्या तोंडा लावते. हा दिग्दर्शन आणि अभिनयाचा म्हणून तर असामान्य आहेच आहे, पण तेव्हा आणि मला शंका आहे की हे भारत मातेचं शोषण आज तरी थांबलंय का, अजूनही चालू आहे. आणि चित्रपट वळणावळणांच्या वरनं सरकत राहतो. दुःख, दारिद्र्य, वंचना कोसळल्यानंतर या भारत मातेच्या तोंडातलं गाणं आहे, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. काही वेळा तास घेताना मात्र मी हे सांगत आलेलं की आपलं एकूण वैर आहे, ह्या ओळींशी वैर आहे. जीवन जगण्याचा हा अप्रोच नाही. आधुनिक काळामध्ये एक तत्त्वज्ञान खूप प्रसिद्ध झालेलं आहे, त्याचं नाव आहे अस्तित्ववाद. हे युरोपमध्ये 2 महायुद्धांच्या मधल्या काळामध्ये हे तत्त्वज्ञान जन्माला आलं. युरोपनी युद्ध पाहिली, ती सेन्सलेस होती, प्रचंड हिंसाचार पाहिला, तो शेवटी झाला कशासाठी, त्यातनं निष्पन्न काय झालं, कशालाच काही धरबंद नाही त्यातून, हा एक्झिस्टेन्शियलिझम. आणि तो ज्यांनी निर्माण केला ते साहित्यिक एकाहून एक असामान्य आहेत, जॉन पॉल सार्त्र, सॅम्युएल बटलर, आल्बेर्ट कामू. पण एक्झिस्टेन्शियलिझमचं मूळ विधान काय आहे, ते म्हणतं की अस्तित्वाला काय हेतू नाही, अस्तित्वाला काय कारण नाही. अस्तित्ववादी विचारधारेचाही जगातल्या शास्त्र, साहित्य, कलेवर प्रभाव आहे, आर्किटेक्चर, पेंटिंग, पण मराठीसुद्धा साहित्य, चित्रपटसृष्टी यावर प्रभाव आहे. विश्राम बेडेकरांनी लिहिलेली रणांगणच्या ताकदीची कादंबरी म्हणलं तर 110 पानं, पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पार्श्वभूमीवर ही असामान्य कादंबरी, हे मराठी साहित्यातलं हा मैलाचं दगड आहे, महत्त्वाचं वळण आहे, लँडमार्क. ती अस्तित्ववादाचा दुसऱ्या महायुद्धानंतर मराठी साहित्यात झालेला पहिला उच्चार आहे. तसं दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, काय करणार, आणि जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा, हे अस्तित्ववादी तत्त्वज्ञान आहे. या जगात का आलो माहीत नाही, जीवन दुःखमय आहे का, आहे ना, पण अस्तित्ववाद हे म्हणून थांबतो. मग मला माझ्या अंतःकरणाला गौतम बुद्ध त्यासाठी आठवत राहतो. जीवन दुःखमय आहे गौतम बुद्धही सांगतो, पण तो त्याला आगापिछा नाही, जगतच राहिलं पाहिजे, आणि नाहीतर मग आत्महत्या हाच उपाय म्हणत नाही आहे. जीवनाच्या दुःखाचं मूळ गौतम बुद्ध शोधतो आणि सांगतो तृष्णा हे मूळ आहे. मग देतो आशेचा संदेश की त्या दुःखावर येते मात करता. हां, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा नाही आहे, जीवन जहर नाही, आणि जर असेल तर त्याचं अमृतात रूपांतर करण्याची तपश्चर्या आपल्यापाशी आहे. ती गौतम बुद्ध सांगतो तृष्णेवर मात करा, मार्ग पण आखून देतो की तृष्णेवर मात कसं करायचं. त्याचं नाव आहे अष्टांग योग. सम्यक ज्ञान, सम्यक विचार म्हणजे जीवनाकडे बघण्याचा समतोल दृष्टिकोन, आणि सर्व अंगांनी जीवनाचा उपभोग घेता आलं पाहिजे, ही ताकद. मला मदर इंडिया पाहताना आणि गाणं असामान्य ते ऐकताना सुद्धा पण वाटत आलेलं आहे की हे नाही, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा. माणसाला ही बळ देणारी गोष्ट आहे का, पाय रोवून जगत राहायचं आहे, आणि माहीत नाही आपल्याला कशासाठी जगत राहायचं आहे, पोराबाळांचं करायचं आहे, जीव द्यायचा डेअरिंग नाही म्हणून करायचं आहे, पण नाही ना, लाईफ इज सेलिब्रेशन. आणि आपण कोण आहोत, आपण अमृतस्य वै पुत्राः, आणि जन्माला जे आलो ही संधी आहे, हा नाईलाज नाही. का आलो माहीत नाही, कुठे जायचं माहीत नाही, हा आपला भारतीय दृष्टिकोन नाही. मानवी जीवन ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. मदर इंडिया पाहताना मला असंही वाटत आलं की शेवट अशी मी सहमत नाही. अत्याचार वाढलेत,
हा बिरजू म्हणजे सुनील दत्त होतो दरोडेखोर, आणि शेत सांभाळत आपल्या आईला सांभाळत हा सभ्य सुसंस्कृत भोळा भाबडा थोरला मुलगा काहीतरी ढकलगाडं ढकलायचा प्रयत्न करतोय. बिरजू झाला गुंड, बिरजू दरोडेखोरच बनलेला आहे. तो दरोडे घालतोय. आईला त्याचं दुःख आहे. सावकाराच्या मुलीचं लग्न काढलं गावात. याचा अर्थ ती आता गावाची बहु बेटी. आणि माता जी भारत माता आहे तिचं काम काय, गावाच्या बहुबेटीची अब्रू राखली पाहिजे. बिरजूला मनात आठवत आहे सावकारांनी केलेला अत्याचार, त्यांनी केलेली लूट, त्यांनी केलेलं शोषण, आणि त्यांनी आपल्या आईच्याच अब्रूवर हात उचलायचा प्रयत्न केला. हे हा बिरजू विसरू शकत नाही. मदर इंडियाचं जे इंटरप्रिटेशन मला मान्य नाही, तो थोरला भाऊ हे सगळं चालून देऊन गावामध्ये जगतोय. आला दिवस होत, त्याला कुठे चीड आहे? अरे आम्ही चिडतो का कधी समाज म्हणून चांगल्या कारणासाठी बरं का? चिडतो का संताप आणि योग्य कारणासाठी? नाही, हे चाललंय असंच चालणार. ते म्हणे आमचे आदर्श होय. नाही, मला ते कॅरेक्टरच पसंत पडत नाही. या गावातल्या सावकारांनी लेका तुझ्या आईकडे वाकड्या नजरेने बघितलं, तू हात उचलत नाही होय? तुझ्या आईपासून भारत माता, तिचं नाव म्हणून मदर इंडिया आहे, तिच्याकडे वाकड्या डोळ्यांनी बघणारा. नाही, आम्ही शांतताप्रिय, आम्ही सहिष्णू. म्हणजे काय की घरच्या म्हातारीचे काळ. मला हा हात उचलणारा सुनील दत्तच मला भावतो, सावकाराला मारायला उठणारा भावतो, पण तो आहे निरक्षर, अंगठे बहादर. मग या सावकाराच्याच घरातलं लग्न निघालंय. बिरजू चाल करून येतो आणि त्या सुनबाईला उचलून पळून जातो. तेव्हा बंदूक उचलते भारत माता, ही मदर इंडिया. शॉर्ट प्रसंग आणि शेवट अजरामर आहे, पण माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. भारत मातेला गोळी चालवायचीच होती तर त्या सावकारावर चालायला हवी होती. ती भारत माता आपल्याच बंडखोर आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ह्या पोराला बंदुकीने मारते आहे. मागच्या वेळी बोलताना मी तुम्हाला एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार ही कुसुमाग्रजांच्या कवितेतली ओळ सांगितली होती. त्याच कवितेतली दुसरी ओळ आता सांगतो. तुरुंगात असलेले गरजा जय जयकार म्हणणारे क्रांतिकारक भारत मातेला म्हणतायत की आम्हाला आयुष्यात काही नकोय, आम्ही जळून खाक व्हायला तयार आहोत, पोटामध्ये भूक बढतली आहे, सगळे हाल अत्याचार सोसू. एकच विनंती आहे. विनंती काय आहे? देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार. माझ्या परीने मी लढत असतो, पण मला शंका आहे की ही भारत माता आत्ता देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधारचं उत्तर नाही देते. पण आपल्याला आपल्या दिशा उजळत लढायला ठेवायचंच आहे. याच भारत मातेचं चित्र बदलायचं आहे. त्यासाठी पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी. त्यावेळपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.